तर नमस्कार मित्रांनो, मी अभय यूट्यूबच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत फुलपाडा डॅम आहे तिथपर्यंत आलेलो आहोत आणि आता आम्हाला जायचं आहे बारुंडा देवी मंदिराच्या इथे जायचं आहे आणि आपल्यासोबत पाहुणे आहेत। आज आपले रील स्टार सगळं इंस्टाग्राम यूट्यूब सगळं गाजवून ठेवलेलं श्री विघ्नहर्ता क्रिएशन या चॅनलवरचे एकदम सुपरस्टार आहेत ते आणि त्याचबरोबर आपलं हे सुद्धा आहे त्यांच्याच गावचा वेदांत आहे आणि आपल्यासोबत आहे आपला बावड्या। चला तर मग इथूनच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 5 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो होतो याच्या अगोदर बराच वेळ झाला तरी पण 1.5 तास आमचा गेला, कारण आम्ही पाऊस पडत होता अवकाळी एकदम पाऊस आला जोरात, त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं आणि आता सुद्धा पाहू शकता 5 वाजता आणि हे काही वातावरण झालेलं आहे, हे अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे या ठिकाणी। आता एवढं पण असं काळोख होत नाही कधी, हे आता काळोख झालेलं आहे असं झालेलं आहे की संध्याकाळचे 7:30 वाजतात त्यासारखं काळोख झालेलं आहे आणि आता आम्ही जाऊन येतो, थोडं वरतीच जाऊन येतोय। तर चला मग याच्या पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच दाखवेलच, तर व्हिडिओ एन्जॉय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर का आवडली तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। तर आता पब्लिक कोणीच नाही आहे आणि या साईडला आता अलाउ केलेलं आहे, पहिल्यासारखं नाही आहे। आणि मित्रांनो, हे इकडे पाहू शकता तुम्ही, हे जीवदानी मातेचं मंदिर आहे। त्या दिवशी आपण गेलो होतो ब्लॉगमध्ये, तुम्ही पाहिलंच असेल। तर ते तिकडनं मंदिर आहे आणि त्या बाजूनी हे डॅम जो आहे तो डॅम सुद्धा दिसतो त्या बाजूनी। तर खूप छान आहे इकडचं वातावरण आणि आपल्याला आता बारुंडा देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि इकडचं जबरदस्त लुक असा खतरनाक आहे ना, इकडचं वातावरण एक जबरदस्त फील येतो। त्यामुळे कसं आहे ना, इकडे यावंसं असं वाटतं की एकदम खूप छान असं वातावरण एक जबरदस्त, त्याच्यामुळे इकडे सारखं येऊसं वाटतं, सारखं येऊसं वाटतं, त्याच्यामुळे असं जुनं असं काहीच वाटत नाही। आणि इकडे आम्ही उन्हाळ्यामध्ये खेळायला येतो, पावसाळ्यामध्ये सुद्धा येतो, ज्यावेळेला पाऊस स्टार्ट होतो ना त्यावेळेला ह्या बाजूला खेळायला येतो आम्ही। तर विजांच्या कडकडाटामध्ये आम्ही आता पोहोचतोय मित्रांनो। हे तुम्ही पाहू शकता इकडे मंदिर वाईट बघा तुम्हाला दिसतोय वरती, तर तिकडे आपल्याला जायचं आहे आणि आलोत आम्ही बहुतेक, तरी पण जास्त लांब नाही आहे, इथून 20-25 मिनटं लागतात तरी पण। तर एवढ्या अंतरावरती मंदिर आहे। तर आता आम्ही बहुतेक आलो इथपर्यंत आणि बरेचसे लोक जाताना सुद्धा दिसली मंदिरामधून रिटर्न। इकडे अलाउड नव्हतं बरेच दिवस, कारण पाऊस होता चालू, त्याच्यामुळे डॅम भरलेला असायचा। आता सुद्धा भरलेलंच आहे पण तरीसुद्धा बरंच भरलेला असायचा, त्याच्यामुळे मुलं वगैरे येतात या बाजूला आणि पोहायला जातात। पोहायला गेल्याच्यानंतर डुबक्या मारतात, काही जण बरेच जण मेली, त्याच्यामुळे अलाउड नव्हतं केलेलं। पण आत्ता बरेच जण आपल्याला मध्ये रस्त्यामध्ये भेटली, त्याच्यामुळे आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवला। तर चाललो आहे अशा एका मस्त छान अशा, हे पाहू शकता निसर्गरम्य वातावरणातून।
अरे 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 थांब 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 हे थांब गेला. काय घातलंस हे? काय ते चिंबोरी नाही, चिंबोरीच आहे होय. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. म्हणजे इथून जो काही प्रवेशद्वार इथून चालू होतो आणि आता आम्ही चाललो आतमध्ये, अशा गेटच्या आतमध्ये आलेलो आहे. आणि इथून बऱ्यापैकी लांब आहे ते, नाही असं नाही. इथून तर पुढे जायचं आपल्याला. तर एक पाऊस असल्या कारणाने काळोखा असं वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की संध्याकाळचं आम्ही आतमध्ये एंटर करतो आहे. खूप छान. आणि हा जो काय आवाज असतो ना ते जबरदस्त वाटतं मला. तर माझा पर्सनली मी जर अनुभव सांगू तर मला हा जो काय आवाज, शांत एकदम, एकटा बसायचं, त्यानंतर असा जो काय पाऊस पडतो, हळू पाऊस पडतो, त्याचे टपटपणारे आवाज, त्यानंतर ढगांचं गडगडाटाचं, हे एकदम कुठे ना असं स्पर्श करून जातो मनामध्ये. आणि एक गावची आठवण येते, जबरदस्त वाटतं त्याच्याने. आणि आत्ता आलो आहे आम्ही, हे पाहू शकता. इथून काहीशा पायऱ्या लागतील मला वाटते, कारण मी एकदा आलो होतो, त्यामुळे मला अशी इच्छा होत होती की मला परत जावं. आणि आता आम्ही टायमिंगनुसार बरोबर निघालो होतो घरून, पण पावसाने गोंधळ घातला, त्याच्यामुळे आम्हाला यायला मिळालं नाही. आणि मध्येच थांबून राहिलो तिकडे. 1 तास तरी पण आमचा गेला वाया फुकटचा तिथे. आणि इथून पायऱ्यांना सुरुवात होते. आणि पाहू शकता तुम्ही आता व्हिडिओमध्ये असलेला अंधार आणि हा बाजूचा अंधार पाहू शकता तुम्ही, किती एकदम काळोख झालं आहे. आणि त्या काळोखामध्ये आम्ही चाललो आहे पुढे, कारण अजून 5:30 वाजलेत, त्याच्यामुळे पुढे जाऊ शकतो आपण. आणि इकडे वडाचं झाड आहे. इकडे 2 देवासाठी केलेले आहेत, सेंदूर लावलेला आहे. मंदिर हां नाही फोटो काढला ना, कसा दिसते का मग तुम्ही सांगा. आणि इकडे बाजूलाच वळ एक झरा चाललाय. आणि इकडे सुद्धा एक मंदिर आहे छोटा आलं. आणि बापरे, खेकडा गेला. इकडे सुद्धा मस्त मंदिर आहे छान असं. इकडे आम्ही येतो कधी पावसाळ्यामध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती.
काय मग सुमित, इकडे येऊन कसं वाटलं तुला? एकदा अभयला मस्त जबरदस्त एकदम चांगला वाटलं. सुताने एकदम असं आलं की असं वाटतं मला गावाला आलं असं मला वाटतंय. एकदम मस्त असं वाटतंय. असं मी एवढ्या बरेच ठिकाणी एकदम फिरलो, असं मला एवढे तिकडे वेगळं फील वाटलं. पण इकडे येऊन एकदम मस्त सुकून भेटला. आरामात एकदम भारी शांतता वगैरे भारी. इकडे एवढ्या बरेच ठिकाणी फिरलोय तरी पण एवढी मला शांतता कुठेच भेटली नाही. म्हणजे आज मी विरारमध्ये इथे आलो आहे मंदिरामध्ये. अभिलातल्या देवीचं नाव काय? बारुंडा देवी मंदिर. बारुंडा देवीचं म्हणजे मंदिरात आलं. मला एकदम मस्त वाटलं, चांगलं वाटलं. अभय तू आणल्याबद्दल धन्यवाद. आणि हा जो मागे झरा दिसतोय ना तुम्हाला, तर आम्ही मोस्टली म्हटल्यानंतर मी तरी पण एकदा आलो इकडे. आणि खास करून म्हटल्यानंतर झऱ्यावरती आम्ही हे करण्यासाठी आलो होतो. झऱ्यावरती म्हणजे पाणी इकडे साचतो ना, तर त्याच्यामध्ये एक धबधब्यासारखं आणि एक जबरदस्त वाटतो, त्यामुळे इकडे आलो होतो मी. पण परत दुसऱ्यांदा यायचं मोह काय माझ्याने आवरलं नाही, कारण खूप इच्छा होती याच्या अगोदरसुद्धा यायचं. पण एक पावसाचं आणि हे जे आता जे कॉम्बिनेशन झालं आहे ना, तसं कॉम्बिनेशन मला अगोदरच्या याच्यामध्ये मला मिळालं होतं. आणि बोलतात ना, एक जसं योगायोगाने आजचा पण दिवस तसाच गेला. आत्तापर्यंत दुपारपर्यंत मस्त ऊन पडला होता. आणि आत्ता यायच्या टायमावरती 1 तास अगोदर एवढा तुफान पाऊस पडला आहे की विचारू नका. तर ओव्हरऑल एक खूप जबरदस्त आहे. आणि इकडचं वातावरण आहे ना, बाकी काय आवाजच येत नाही. झऱ्याचा आवाज येतो आहे, पाण्याचा आवाज येतो आहे, झाडावरून पाणी जे टपकते त्याचा आवाज येतो आहे, आणि विजांचा आणि गडगडाटाचा, बस. बाकी काहीच नाही आहे. जास्त लोकंसुद्धा आता नाही आहेत इकडे. आणि मागच्या वेळा आम्हाला भाजीसुद्धा मिळाली होती या बाजूला. हां त्या बाजूला भाजी मिळाली होती. काकाईची भाजी म्हणतात तिला. काकाईची भाजी मिळाली होती. आणि रानभाजी असते ती, खूप छान असते. मस्त. मी आत्ता जे व्हिडिओ शूट करतोय, तर तुम्ही बोलाल की अगोदर काळोख झाला आणि आत्ता उजेड कसा येतोय. तर फ्लॅश केला आहे त्याच्यामुळे ते थोडा उजेड येतोय, नाहीतर पूर्ण अंधार झालं होतं. आणि हे मंदिर आहे ते. तसेच मंदिराच्या एका बाजूला आवळ्याचं झाड आहे, केळीचं झाड आहे, सीताफळीचं झाड आहे, जास्वंदीचं झाड आहे, बरीचशी झाडं आहेत. मंदिराच्या इथून काहीशा अशा प्रकारचा देखाव आपल्याला दिसतो. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत बारुंडा देवीच्या मंदिरामध्ये. आणि बऱ्यापैकी म्हणजे इकडे आता पाऊससुद्धा खूप पडत होता, तर आता आम्ही आलो तिकडे एकदम वरपर्यंत आलो. आणि खूप छान पद्धतीने एकदम दर्शनसुद्धा झालेलं आहे. आणि आता नवरात्री असल्या कारणाने थोडी गर्दी पण होती. बरेचसे जण इकडं आता जाताना भाविक आपल्याला भक्तसुद्धा मिळाले. तर खूप छान प्रकारे एकदम मस्त, एकदम जबरदस्त आहे इकडे. तुम्हीसुद्धा कधी जर काही यायचं झाल्यास तर इकडे भेट देऊ शकता. खूप छान वातावरणसुद्धा छान आहे. आणि इकडचं आणि इकडे या बाजूलासुद्धा मंदिर आहेत वरती, पण तिकडे आता पाऊस असल्या कारणाने वरती आपण जाऊ शकत नाही. आणि आता आम्ही चाललोय, खाली निघालोय. आणि पाहू शकता लाईटसुद्धा लागलेले आहेत. आणि वाजलेले आहेत आता 6 वाजलेले आहेत, 5:45 वाजलेत. तर लेट तसं झालेलं नाही आहे, पण आज जरा जास्तच काळोख झालेलं आहे पावसामुळे. त्याच्यामुळे काहीसा आज आम्हाला
काळोख मिळाला आणि जाताना एवढा काळोख फर्स्ट टाईम मी या बाजूला कधी आल्याच्यानंतर असं कधी झालं नव्हतं आणि एवढा काळोख कधी झाला नव्हता. भावांनो, आत्ता आम्ही निघालो म्हणजे बराच वेळ झाला, पण इकडे येईपर्यंत कसं आहे ना, आता पाऊस पडले त्याच्यामुळे ना रस्ता पूर्ण चिखलाचा झाला आहे आणि त्यामुळे चालता येत नाही व्यवस्थित, पाय घसरत आहेत आणि माती वगैरे जाड एकदम झाले, त्याच्यामुळे कसं व्यवस्थित चालता येत नाही. म्हणून थोडा उशीर पण झाला, नाहीतर मग सुका असतं तर लवकर गेलो असतो आम्ही. आणि हे जे आहे ना साईडला फुल एकदम खतरनाक काळोख झालेलं आहे, काही पुढे दिसत पण नाही आहे. आता मोबाईल वगैरे आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही इकडे, अरे बापरे, वीज बघितलीत का तुम्ही? वीज चकाकली एकदम जबरदस्त, खतरनाक एकदम. आणि एक गाडी येते समोरून, टू व्हीलरच आहे, पण एकदम जबरदस्त प्रकाश केलेला आहे त्यांनी. आणि खतरनाक अशा रस्त्यावरून आता आम्ही आलो आहे. गडगडतोय, चकाकतोय मजा करतोय आणि आम्ही पावसामध्ये भिजून फुल जल्लोष, फुल मजा करतोय. आज जाम मजा द्या बाई, मस्त मजा. आणि सुमित बाई रील स्टार आहे, तो रील स्टार, आणि खतरनाक चॅनल ग्रो झालंय. 35 ते 36 हजार चॅनलवरती सबस्क्रायबर आहेत. आणि आत्ताच्या घडीला एक जबरदस्त ट्रेंडिंग असा टॉपिक आहे सुमित. तर जर का सूरजला जर का नॉमिनेशन झालं असतं तर वाईल्ड कार्ड म्हणून सुमितलाच घेणार होते. माझी अजून म्हटलं वाईल्ड कार्ड म्हणून सूरजच्या जागी सुमितलाच घेतले असते, पण जाऊ दे, सूरज विन झाला. अशा प्रकारे सगळ्या महाराष्ट्रासोबतच आपल्याला पण आनंद झालेला आहे. आणि अजून एक नवीन बाईक माणूस गेलेला आहे तिथे वरती, एक मराठी माणूस गेल्यावरती, ज्या ठिकाणी बरेचसे जण जायचा प्रयत्न करतात, बरेचसे मोठमोठे चेहरे त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणी सूरज पोचलेला आहे. आणि सगळ्यांच्या या प्रेमामुळे तो पोचलेला आहे. तसंच प्रेम आमच्यावर सुद्धा ठेवा, तसंच प्रेम आमच्यावर सुद्धा ठेवा. व्हिडिओ नीट बघत जा, कमेंट करा आणि शेअर करा. शेअर कसं करा भावड्या? सब 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 शेअर करा, बरोबर ना? तुम्ही डायलॉग बोला, एक डायलॉग आता झालाच असेल ना सूरज सारखा एखादा डायलॉग आहे ना भाई, बोला ना. घुमावून टाक चल लवकर, घुमवून टाक चल लवकर. एक नंबर टाइमपास तू, चल घुमाव जरा. खतरनाक डायलॉग भारी बोललेला आहे. काय खोल आहे बाळा, किती खोल आहे, एवढा खोल घिसाच्या बाहेर आहेत. लगेच पाणी खेचत. आता आम्ही आलेलो डॅमवरती, फुलपाडा डॅमवरती, आणि इकडे पण मस्त लाईट्स लावले आहेत, त्याच्यामुळे एकदम जबरदस्त असा एक इकडचा लुक येतोय. आणि हे पाहू शकता भरलेलं धरण, त्या बाजूने आम्ही आलो. ही जी लाईट दिसते ना, हे बारुंडा देवी मंदिराची इथली लाईट आहे. आणि तिकडून आता आम्ही आलो आणि किती काळोख झाला असेल याचा अंदाज लावू शकता. आणि एक डोंगर सोडून पाहू शकता हे जीवदानी मातेचं मंदिर आहे. तर अशा प्रकारे आम्ही काळोखातून एकदम वरून आलात. आणि खूप आजची एक व्हिडिओसुद्धा खूप छान झाली आणि तिकडे फिरायला सुद्धा खूप छान वाटलं. तर आता इथेच ब्लॉगला एंड करतो. आणि जर का व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय.